समितीचे सर्व पदाधिकारी व सभासद तसेच सर्व आदरणीय पालक, माझी सहशिक्षिका तसेच सर्व अंगणवाडी स्टाफ व शाळेतील व अंगणवाडीतील बालगोपाळांनो, आज 12 मार्च विद्यार्थी दिन. आपल्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय स्वर्गवासी भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. तसेच अंगणवाडीतर्फे जागतिक महिला दिन व पोषण पखवाडा असे तिन्ही कार्यक्रमांचं एकत्रित औचित्य साधून आजचा हा विद्यार्थी कौतुक सोहळा आपण साजरा करत आहोत. आणि अशा या मंगल प्रसंगी मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तर कोणत्याही कार्यक्रमाचं जे आपण स्वागत करतो ते स्वागत गीतानं करतो. तर आमच्या शाळेतील छोटी मुलं आपल्यासमोर स्वागत गीत म्हणून सर्वांचं स्वागत करतात. सुरातून गाऊया
मायेच्या बाई तुमचं स्वागत पुष्प देऊन. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना दीप प्रज्वलन करतो. तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून तसेच आपल्या गोमंतकाचे भाग्यविधाते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर आपल्या गोव्याचे पहिले मुख्यमंत्री यांच्या तस्बिरीला पुष्पहार अर्पण करून तसेच विद्येची देवता श्री सरस्वती माता विजयी चरणी पुष्पहार अर्पण करून त्याचं पूजन करावं असं मी मान्यवरांना विनंती करते. मनाने उजळले भुवन दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण बुद्धीच्या स्वरूपास व्हावे भावपूर्ण नमन संस्कृतीचा सन्मान करूया दीप प्रज्वलन. दुःख आणि वेदना तेव त्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना धमनात धमन्यातला रुधिराशया वेदनेची आसरे अक्षया जरण्यास तू बुद्धी दे तू तेज दे चेतना दे सत्य सुंदर सर्वदा हा जन्म त्याचा ध्यास दे हा जन्म त्याचा तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती नित्ये सदा व्यापहा. बांदोडकरांविषयी थोडक्यात माहिती वाचून लागते. बांदोडकर यांचा जन्म 12 मार्च 1911 रोजी पेडणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण म्हापसा येथे झाले. भाऊसाहेब एका सामान्य कुटुंबात जन्मलेले. त्यांच्या आयुष्यातील पहिली काही वर्षे गरिबीत गेली. ते हुशार असूनही व शिकण्याची मनापासून इच्छा असतानाही त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. ते 8 वर्षाचे असतानाच त्यांचे वडील वारले. ते काका काकी मोठी बहीण यांच्याबरोबर राहत. पण त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी टायफॉइड वाढली. देवाच्या या क्रूर आजाराने दयानंद विरक्त झाले. भाऊसाहेब एक कलारसी, निसर्गवेडी, नाटकातील दर्दी प्रशिक्षक, संगीताचे रसिक, सुवासिक फुले व अत्तरे यांचे शौकीन, हलव्या पण तेवढ्याच कठीण अंत्यकरणाचे कठोर शासक, हाडाचे शिकारी, सच्चा
समाजसेवक, कर्णाप्रमाणे दानशूर, विधायक कार्यकर्ता, उत्तम खेळाडू, उत्तम संघटक आणि कणखर नेता, प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष पिता व एकनिष्ठ पती, गरिबांची लोण्याहून मऊ तर उद्धटाशी अति भयंकर, सज्जनांचा कैवारी तर दुर्जनांचा कर्दनकार, ज्ञानपिपासू, विद्याव्यासंगी अशा अनेक गुणांचे आगर होते. गोवा मुक्त झाल्यानंतर 1963च्या डिसेंबर महिन्यात गोमंतकातील पहिली निवडणूक झाली. गोव्यातील जनतेच्या आग्रहाने ते गोवा, दमण व दीवचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांनी आपले तन, मन, धन देऊन गोव्याचा सर्वांगाने विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला. जय हिंद, जय गोमंतक. धन्यवाद. लक्षात आलं असेल की आज आपण इथे विद्यार्थी दिन म्हणून आदरणीय भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती साजरा करण्यामागचा काय हेतू तो. कारण एकाच माणसाच्या अंगात किती असामान्य गुण सर्व एकत्र होते. त्याच करता हा दिवस संपूर्ण गोवाभर आज साजरा केला जातो. तर त्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होऊन पुढील कार्यक्रम सुरू करूया. तर मी प्राप्ती आवळकर आणि स्वराली गावकर यांना विनंती करते की त्यांनी एक गीत सादर करावे. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात, रखरखत्या रानात, राहीस माझ्या गाठी तुझ्या कष्टाच्या घामात. ओल्या मातीतून चालताना आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. पालक असा त्यामुळे तांकांय बसा. कारण कार्यक्रम खूप जातात. भुरग्यांक कितें करूं, भुरग्यां कितें करून घेव आणि कितें नाका अशी परिस्थिती प्रत्येक शिक्षकाची आणि पालकांची जाता. त्यामुळे सगळो असो कशाचोय प्रोग्राम जाता. माफ करा. गोमंतकाचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या जीवनातील एक प्रसंग किंवा त्यांचा एक गुण कोणता आहे हे सांगणारी एक घटना कुमारी श्रविका संतोष वेळी आपल्याला वाचून दाखवेल. शांतपणाने सर्वांनी ऐकून घ्या. फक्त माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवा, तो नक्की बरा होईल. दया करा भाऊ आणि आमच्याकडे चला. त्या शेतकऱ्याने भाऊचे पाय घट्ट धरून ठेवले. भाऊना कुणी आपल्या पाय पडलेले मुळीच आवडत नसे. त्याने शेतकऱ्याला उठवले आणि ते म्हणाले, अरे काय झाले आहे त्याला औषध पाणी केले आहेस की नाही? शेतकरी म्हणाला, कावीळ झाली आहे त्याला, खूप औषधे केली पण गुण पडत नाही. भाऊ तुम्ही औषध द्या, तो नक्की बरा होईल. शेतकऱ्याने भाऊची विनवणी केली. भाऊंना त्याची दया आली. डॉक्टर बेडेकरांना घेऊन आपल्या शेवपासून 30 किलोमीटर असलेल्या त्या खेड्यात गेले. डॉक्टरांनी मुलाला तपासले. तो अस्थिपंजर पोरगा आणि त्याची भयंकर गरिबी पाहून भाऊंना कळवळा आला. मुलाच्या अंगावर त्याने मायेने हात फिरवला आणि त्या शेतकऱ्याला
म्हणाले, तू मुळीच काळजी करू नकोस. मुलाला व्यवस्थित औषध पाणी दे, तो नक्कीच बरा होईल. हे सांगून मग औषधे कशी द्यायची व ते कसे करायचे हे सर्व समजावून मगच भाऊ डॉक्टरासह पणजीला आले. भाऊना एवढ्या तेवढ्या कारणावरून डॉक्टर केलेले मुळीच पसत नव्हते. त्यांना वनस्पतीची चांगलीच माहिती होती. कुठच्या भाजीमध्ये कोणते औषधी गुणधर्म आहेत, कुठच्या झाडाच्या पानाचा रस खोकला बरं करतो, कोणत्या झाडाच्या खोडाचा अथवा मुळाचा कोणकोणत्या रोगात उपयोग होतो वगैरे हे सारे काही जाणून आयुर्वेदिककडून त्यांनी हे सारे शिकून घेतले होते. स्वतः आजारी पडले की ते आपणाच आपली औषधे घेऊन बरे होत. एवढेच नव्हे तर आपल्या घरातली आपल्या बायको मुलांना स्वतःचं औषध देत. त्यांनी केलेल्या उपचाराचा फार लवकर चांगला दूषीप्रमाण तर मुळीच होत नसे. भाऊ उत्तम वैद्य होते. वनस्पतीवर भाऊचे फार प्रेम होते. ते नेहमी वनस्पती शोधत व त्यांच्या औषधी गुणाविषयी विचार करत. तेवढेच नव्हे तर आपल्या इष्टमित्रांना आणि ओळखीच्या लोकांनाही त्या औषधीचा व वनस्पतीचा उपयोग. ज्यांची जयंती आम्ही आज साजरी करतात त्यांच्यामध्ये कितीतरी आमच्यामध्ये येऊचे आहे. पुढच्या पिढीत असेच मोठे कार्य करते. या हेतून जर हा कार्यक्रम असा तर त्यांच्याबद्दल कितीतरी इकडे तरी आम्ही उलोवपाक जाय अशें म्हाका दिसता. पण वेगवेगळे कार्यक्रम असल्या कारणान हांवूय तांकां भाशण दिवपाक शकली ना. आज सकाळीं फुडें हाडून दिलें आनी भुरग्यांनी फक्त कितें तरी एक दोनदा कितें वाचलें आसतलें. मागीर ती ह्या कार्यक्रमाची तयारी आनी तितून गुंग जाल्ली. म्हणजे ती तेच घेवन बसतली जाल्यार कदाचित ती आपण भाशण सुद्धा करता आशिल्ली. अशीच ती कौतुकाची दोनूय भुरगीं आसात. तर पुन्हा परत एकदा त्यांनी माझ्या आदेशाक म्हणा किंवा विनंतीक म्हणा हांवें सांगलें म्हणा तांकां की बाय तुवें वाचता गो पळय वाचता जाल्यार वाच हांव हें करना. तर हय बाई हांव वाचता म्हटलें आनी त्यांनी हांवें वाचलें. हितून म्हाजी खूब मोठें समाधान अशें हांव मानता. धन्यवाद दोगांक. आणि तुम्ही सगळ्यांनी हांवें दवरलेली आनी शांत चित्तान आयकल्याबद्दल तुमचें हांव ऋणी आसा. आतां आमच्या बालवाडीच्यो बाई ज्यो आसात त्यो हाच्या कार्यक्रमा विशयी म्हणजे त्यांच्या अंगणवाडीत कितें कार्यक्रम सादर करपाचो आशिल्लो त्या विशयी थोडक्यात माहिती सांगता. चड वेळ आनी घेयना, फक्त थोडक्यात सांगता. खरें तर हो प्रोग्राम आमगेलो 8 तारखेक म्हणल्यार जागतीक महिला दिन आमगेलो 8 तारखेक आसलो. पूण शिवरात्रेचो म्हणा आनी आमकां ऑफिसाक प्रोग्राम आसले कारणान तो आज आमी साजरो केलो. दोन्ही कार्यक्रम बरोबरूच करचे अशें म्हणून बाईन आनी हांवें ठरवून हो प्रोग्राम आयज हें केलो. त्या निमित्तान आमी बालवाडी तर्फे बारीकसो एक प्रोग्राम दवरलेलो पालकां खातीर म्हळ्यार बायलां खातीर. आमच्या हे सायडीन अशें गांवांक म्हणटा तशें मोठमोठे हांव प्रोग्रामूय बी घेयना. कित्याक आमगे पालकांकूय बी तें शक्य जायना परते परते येवपाक. तर तें कालूच सांगून तांकां काल पयरूच सांगून ती म्हाजी उतरां मान दिवन येवन तेणी आज एक बारीकशी स्पर्धा दवरली आमी फाती घालपाच्यो. त्यो गांवठी फुलांच्यो आनी गांवां मेळटा त्याच फुलांच्यो फाती घालपाच्यो स्पर्धा दवरली. स्पर्धा अशी म्हणना, तेणी म्हागे उल्या मान दिवन येवन त्यो घातल्यो त्या बद्दल हांव खूब आभारी तेंचे. तशेंच आयच्यान म्हळ्यार 9 तारखेच्यान आमकां बालवाडी म्हणल्यार वेगवेगळे प्रोग्राम येयत आसतात. आतां फाटली एका सप्टेंबर म्हयन्याक पोशण म्हा अभियान स्टार्ट आसता आनी आतां हे मार्चाक 9 मार्च ते 23 मार्च म्हणल्यार पोशण पकवडा हो प्रोग्राम चालू आहा. म्हणटरी पोशणाचेर जाता तितले लोकां पर्यंत आमी पावोवपाचें. म्हळ्यार कितें खावप कितें ना हें आमी सांगतात तांकां. भुरग्यांक सांगता, पालकांक सांगता. तितून आनी नवीन अशी हांव आनी कांय एड करना. पूण
प्रत्येक दिसा वेगवेगळो प्रोग्राम आसता आमगेलो. भाजये बद्दल सांगप, कडधान्या बद्दल सांगप, जें कितें आमी तुमकां पुरयता तेजे बद्दल म्हायती दिवप. हें आमकां पोशण पखवाड्यांतल्यान तुमकां सांगपाचें अशें सांगपाचें आसता आमी तुमकां. त्या खातीर आतां आनी एक म्हणल्यार आमी प्रत्येक फावटी भुरग्यांक पालकां कडच्यान कितें अशी खावड करपाची स्पर्धा, म्हळ्यार तितूंतल्यान कितली प्रोटीन मेळटा, कितली विटामीन मेळटा, तितूंतल्यान जे तांकां कितें खाल्यार बरें गुरवारपणाक सुट्टरी ते आमी तेतूंतल्यान तांकां सांगतात. तेजी जागृताय करपा खातीर हो वर्सान वर्स आमची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आमकां वर्सान वर्स हे स्वच्छता पखवाडा म्हणून पोशण अभियानांतल्यान म्हणून लोकां कडेन जागृताय करपाची आमकां सांगता आनी आमी आमचे परीन तेंचे फुड्यान ते पावयतात. इतलें सांगून हांव म्हाजे 2 शब्द सोंपयता. थँक्यू. आमच्या वार्डाच्यो माननीय पंच सभापती राखी नाईक तांकां विनंती करता की तेंचे मनोगत आजच्या ह्या दिसाक. नमस्कार. आयच्या ह्या भाऊसाहेब बांदोडकर हांच्या जयंती निमतान 12 मार्च ह्या दिसा जे सरकारी प्राथमीक विद्यालय बांदवाडा हांगा जो विद्यार्थी कौतुक सुवाळा जे आयोजन केल्लें आसा, ह्या सुवाळ्याक आमचे मदीं आसा पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष रुपेश पुष्टा नोलुगांवकर, मागीर बालवाडीची बाई, तशीच आमची स्कुलाची बाई सावयकर, अलिशा बाई, मागीर बालवाडीची पालक, नांव म्हाका तितलें येना. सो आनी हांगा आशिल्लीं माणकुलीं भुरग्यां बालवाडीची, तशेंच सगळे पालक. ज्या दिसा बाईन काल फोन केलो म्हाका आनी सांगलें की 11 तारखेक आमचे धाकलोसो सुवाळो आसा, तुमी टायम काडून येयात. पूण म्हाका हांगा पावतकीर कळ्ळें की आज 12 मार्च आनी भाऊसाहेब बांदोडकर जयंती. आनी भाऊसाहेब बांदोडकर जयंती ही स्कुला भितर साजरी करप आनी हातूंतल्यान म्हाका एक बाई खरें तुमचें कौतूक, कित्याक भाऊसाहेब बांदोडकर जशें की बाईन आतां भुरग्यांनी वाचलें, बाईनूय सांगलें आनी हांगा जें बरयल्लें आसा बाईन, अफाट साहस, असीम्य धैर्य, विलक्षण चिकाटी, दुर्दैम आत्मविश्वास आणि सदैव उत्साह असे अनेक गुण अंगी असणारे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी भाऊसाहेब बांदोडकर. सो आज आमकां म्हाका दिसता ह्या हातूंत भितर इवन आमी सुद्दां हे सगळें विसरून गेल्लीं आसा. सो ज्या वेळार भाऊसाहेब बांदोडकर हे अशे आमचे भितर एक लोक पुरुष जावन गेले, जाणें हातूंत सगळ्यांत पयलीं मेन म्हणल्यार भुरग्याचो शिक्षणाचो पाया भक्कम आसपा खातीर जें दवरलें, ज्याच्या हातूंतल्यान आज प्रत्येक गांवांनी वाड्यांनी हो सरकारी प्राथमीक विद्यालयां सुरू जालीं. अशें भाऊसाहेब बांदोडकर जे सर्वसमानांतल्यान आयल्यान म्हाका दिसता की आयच्या पिळीक आनी आयच्या भुरग्यांक इवन जे पेरंट्स आसा तांकांय हांचे बद्दल म्हायती आसपाक जाय आनी ताजे खातीर अशी तांची जयंती निमतान विद्यार्थी कौतुक सुवाळा किंवा विद्यार्थी दिन करप ही खरंच बरी कल्पना आसा. हांगा जेन्ना शाळेंत भितर आयलें तेन्ना भुरग्यांनी ही अत्यंत बरे तरेन हो प्रोग्राम तयार केल्लो, जे भुरग्यान एक 4थेचे भुरग्यान ताजे भाऊचें आत्मवृत्त वाचलें तेन्ना समजता की त्या वेळचे लोक कितले थोर आशिल्ले. त्या वेळार तांणी त्या टायमार जे जे विचार घेवन जे जे हें करून समाजा खातीर मुखार कशें बरें वतलें हें धरून जे कितें पांयां रचिल्लो ताचो आज आमी आदर्श निर्माण करता. म्हणून तातूंतल्यान एक आमी जेन्ना एक पंच किंवा एक पालक किंवा एक टिचर कोणूय ह्या समाजा भितर आसा तांचे खातीर शिकवण आसा की ह्या समाजा खातीर मुखार कितें बरें आसतलें तें जर तो तुमी करपा भितर जर मुखार वतले
त्या वेळार म्हाका दिसता भाऊसाहेब बांदोडकर तांकां कितले त्रास जाल्ले आसतले ते आमकां आज प्रचिती येवची ना, पूण त्या वेळार तांणी ते धार्य दाखोवन ती धाडस घेवन थोडे निर्णय घेतिल्ले, ताका लागून आज आमचे भुरग्याचें जिवन किंवा आमचें जिवन आज सुखी जाल्लें आसा. सो आज आमकां जिवनांत जर आमचे मुखाल्ले पिळगेक बरें कितें करपाक जाय जाल्यार अशेंच साहस धैर्य दवरूनच अशे थोडे निर्णय घेवपाक जाय ज्याने हातूंतल्यान भुरग्याचो पाया भक्कम आसतलो, शिक्षणीक दृश्ट्या तांचे सर्वांगीण विकास करपाचे दृश्ट्या. आनी म्हाका दिसता बाईन हांगा दुसरें एक पद म्हणलें, भुरग्यांनी म्हणलें आईक स्मरण करून. म्हज्याय दोळ्यांत दुकां आयलीं, हांगा पेरंटांच्याय आयलीं आसतलीं, कित्याक आवय ही अशी जननी की ती भुरग्यांक घडयता. पेरंट्स बापूय जेन्ना घरांतल्यान कामा खातीर वता आसता तांचे कडेन टायम नासता, पूण आवय ही अशी जी भुरग्याक पोटाक वाडोवन ताजे नंतर जे भुरग्याचे कितें त्रास आसतात, भुरग्याक कितें जाय कितें ना हळहळ आसता, अश्यो सुद्दां गोश्टी आसता की कसली वस्त एक 3 वस्तू घराक आसता आनी घरांत 4 मनशां आसता तेन्ना आवय ते खावपाचें सुद्दां केन्ना सोडटा आनी 3 जाण आपलो न्हवरो आनी 2 भुरग्यां हांकां वांटून दिता. अशी ही आवय आसता. सो हे आवय कडल्यान हे आमी म्हणटात की बारीक बारीक तिणें केल्ले हे एक फळां आसतात किंवा बरें कितें रांदिल्लें आसता, पूण ते 3 वाटे केल्यार 4थो वांटो जायना. अशे वेळार आवय म्हणटा ना म्हाका तें खावपाक नाका, तुमी खायात, हांव खायना किंवा म्हाका आवडना. पूण हे करून ती आपली मनांतली इच्छा मारता. कित्याक आपले भुरग्याचें पोट भरनी जो घरकार आपलो काम करता, ज्याच्या हातूंतल्यान आमचें घर चलतलें तो सदरूत उलो अशी जननी. आनी ताजे खातीर सुंदर जे भुरग्यांनी आज हें म्हणून तांकां हें दिलें. खरेंच हांव तांचें कौतूक करता आनी कौतूक तुमच्या बाईचें करता, कित्याक आमच्या जेन्ना भुरगीं येतलीं तेन्ना तांकां पेरंट्साचें इम्पॉर्टन्स, शिक्षणाचें इम्पॉर्टन्स आनी संस्कार, हेच खरे संस्कार जे ह्या शाळेंतल्यान जाता. आनी हांव परत परत म्हणटा की बांदवाड्या वयली शाळा ही सगळ्यांत वेगळी शाळा आसा, कित्याक हांगची ज्यो बाई रायट फ्रॉम जे बालवाडी धरून थंयची हेल्पर आसूं, थंयची बाई आसूं किंवा हांगची जी प्राथमीक इतली भुरग्यांक तांणी बारीक बारीक गूण घेवन, कित्याक म्हाका आज दिसना की बाकीच्या हातूंत भितर आज भाऊसाहेब बांदोडकर जयंती सेलिब्रेट जाल्या आसतली ना, आनी अशे रितीन जाल्या. बाईन फक्त ती करपाक जाय म्हणून करूना, तातूंत भितर वेगळो आज ही माणकुली भुरग्यां आज ते निरागस आसा, पूण तांकां हातूंतल्यान थोडें तरी कितें तरी ज्ञान येतलें. जेन्ना ज्ञान येतलें तेन्ना कळटलें हय आमी भाऊसाहेब बांदोडकर म्हणटा तें नांव आयकल्लें, बाई तेन्ना कितें तरी आमकां सांगताली, आमचे कानार गेल्ले हय अशें. सो हातूंतल्यानूच आमचे योग पुरुश, आमचे पुरुश, तांचे नेते, आमचे जांणी काम केलें तांचें काम आमकां कळून तातूंतल्यान 100रांतले 10-20% जर तर प्रत्येक भुरग्यांक किंवा प्रत्येक पॅरंटान आमी आपल्या जिवनाक हें केलें न्ही जाल्यार म्हाका दिसता आमी आमच्या आमची जो समाज आसा किंवा आमी हांगा मुखार वतली तातूंत आमकां गूण घेवपाक खरेंच हें जातलें. बाई हांव तुमचें जशेंच हाजे बालवाडीची बाई तशेंच सावयकर बाई, अलिशा बाई तुमचे सगळ्यांचे धन्यवाद दिता. बरो प्रोग्राम तुमी हें केलो. अशेंच तुमी भुरग्यांक मुखार, कारण आज कितें करतले बारीक बारीक हातूंतल्यान ही जागृताय जाता. जे तुमच्या हांगा हें बरयल्लें आसा अफाट सागर, जेन्ना हातूंतल्यान तुमचें वाचलें गोवा, एकूच फळ्यार गोंयच्या बद्दलची सगळी म्हायती जे तुमकां कितें ज्ञान जाय, म्हाका दिसता हें सगळें वाचलें जाल्यार सुद्दां इवन प्रज्ञाशोध परिक्षेक गेले जाल्यार थोडे 10 तरी मार्क्स ताजे वयल्यान आसतले. सो अशी म्हायती हातूंत आसप आनी वयर वयर बरोवन दवरप. शिक्षक म्हणटा कसो आसूं जाय, फक्त हाजें उदाहरण बाई आसा, कित्याक सावयकर बाईचें एक हें सांगता तुमकां, हांव ल्हान आसतनाच हांव तांकां वळखता. जेन्ना हांव रिवणांत आमचे बाई माऱ्यांत येताले तेन्ना फक्त नांवान वळखतालें, पूण जेन्ना जेन्ना तांचे म्हाका त्या बाई कडल्यानूय तांचे तेन्ना उलयल्लें वतालें पूण तेन्ना समजनाशिल्लें. पूण खरेंच बाई बरी आसा आनी हांव तुमकां परत एकदां सांगता, तुमी भुरगीं खरींच लकी. तुमकां सावयकर बाईच्या हातूंत भितर तुमी मुखार वता आनी म्हाका दिसता हातूंतली खंयचीय भुरगीं, आमची बांदवाड्या वयली भुरगीं किंवा वर्गणची भुरगीं, खूब टॅलंट आसा तुमचे मुखार भितर, तुमचे भितर खूब क्षमता आसा आनी तुमी पळोवप इतलेंच की तुमचें जें कितें ध्येय आसा न्ही ताका साध्य करा आनी मुखार काम करीत रावात. हांव अशें म्हणना की ताणें फक्त शिक्षणाकूच बरें आसूं जाय न्ही, थोडे खेळपा हातूंत बरें आसतलें. तशें पेरंट्स
भुरग्यांनी कमी मार्क्स पडले ताका चड कंपेर करनाका. प्रत्येक भुरगो हो आपल्या हातून हे आसता. सो प्रत्येकाक थोड्या चित्रकलेची आवड आसता, थोड्याक खेळपाची आवड आसता, थोड्याक शिक्षण आसता. सो ज्याका चित्रकला कळटा ताका जर कमी मार्क्स पडटा ताका हे करनाका, ताका त्या हातूंत भितर प्रोत्साहन दिया. फक्त इतलेंच ताचे तकलेन घाला की तें ज्ञान जें जाय तें बेसीक ज्ञान तुका कळपाक जाय म्हणून तूं शीक. तूं कितें व्हडल्या 100रांतले 100 मार्क्स येवपाक एटलास्ट जेन्ना एक भुरगो मुखार वता आदर्श समाजा भितर आमी कशें वागतात, कशें रावतात हेंच खरें शिक्षण आसता आनी तें भुरग्यांक आज मेन आसपाक जाय. तातूंतल्यान जेन्ना एक भुरगो जेन्ना समाजा भितर आपल्याक खंयची बरी वस्त खंयची वायट कितें आपणें करूंक जाय, आपलें ध्येय कितें, आपल्या आवय बापायन आपले खातीर कितें त्रास काडल्यात आनी आपल्याक ताजे कश्टाचें कशें फळ दिवपाक जाय किंवा आपल्याक मुखार कशी वचपाक जाय, आपल्याक तातूंतलें हें जेन्ना ह्या भुरग्याक कळटलें न्ही म्हाका दिसता ताका आनी खंयच्याच हातूंत शिकोवचें पडपाना. तो आपलें ध्येय मुखार वचून आपलें जें लक्ष आसा, जें कितें फाल्यां मोठे कोण दोतोर जातलो, इंजिनियर जातलो, कोण बरो शेतकरी जातलो, कोण आनी कसले क्रिकेटर जातलो, कोण खेळां भितर चमकतलो, कोण बरो चित्रकार जातलो, आपली कामां करतलो. सो इतलेंच सांगता की शाळेचो भक्कम पाया जेन्ना आमी म्हणटात सरकारी प्राथमीक भुरग्यां भितर जी भुरगीं कित्याक मोठी जातलीं आनी कित्याक ती भुरगीं वेगळी आसता ह्याचें उत्तम उदाहरण आज तुमच्या शाळेंतल्यान दिसता की भाऊसाहेब बांदोडकर जयंती आनी जयंती करता आसतना तांचे जे जिवना बद्दलचे जे तुमी आज भुरग्यां मदीं पावयला किंवा पेरेंट्सां मदीं पावयला हातूंतल्यान खरेंच आमी बरें काम करता. बाई तुमी अशीच आमच्या बांदवडा वर्गणच्या भुरग्यां भितर ज्ञानाची गंगा व्हावयत रावात आनी तशेंच पेरेंट्सांक बाई तुम्ही आधार करा, सगळ्यांनी एक जावया. इवन जेन्ना आतां शैक्षणीक जे आतां मार्चाच्या एंडाक साकून हांगा नवीन हें सुरू जावपाचें आसा. सो म्हाका दिसता पेरेंट्सांनी आमकां साथ दिवचो, कित्याक आमी एंडा दवरला, कित्याक फाल्यां हांगा कंस्ट्रक्शन जेन्ना चालू जातलें तेन्ना भुरग्याक त्रास जावपाक नाका म्हणून आतां मार्चाच्या लास्ट आठवड्याच्यान हांगा बालवाडीचे कामाची सुरवात जातली. सो तुमच्या कडेन मागता की तुमी आमकां सहकार्य करा. जेन्ना ही बालवाडी सुसज्ज जातली तेन्ना इवन आमी सेकेंड प्रयत्न केल्ले आसा की ती बालवाडी सगळ्यांत बरी बालवाडी आनी तातूंत भितर बरे जे कितें दर्जेदार वस्तू दिवपाच्यो त्यो सुद्दां आमी सेकेंड फेज आमी एक संस्थे कडेन उलोवन दवरिल्ली आसा. फक्त जाय तो तुमचो आमकां मोलाचो आदार आनी मोलाचो साथ. सो ह्या हातूंतल्यान आमची बांदवाडा शाळा ही शैक्षणीक हातूंत कंप्लीट करया, ज्या कडेन एक भुरगो 2.5 वर्सांचो जेन्ना हांगा येतलो तेन्ना बरे बालवाडी भितर बरें शिक्षण घेवन बरे गूण आपले सादर करून पयली, दुसरी, तिसरी, चवथी करून जेन्ना स्कुलाक पावतलो तेन्ना एक बरो आदर्श विद्यार्थी जातलो आनी हें करपाक म्हाका तुमचो आदार मेळटलो अशें म्हणटा. आनी सगळ्यांनी म्हगेल्यान 2 उतरां आयकलीं म्हणून देव बरें करूं म्हणटा.